आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला पाहत असलेल्या माझ्या सगळ्या समाज बांधव आता भगिनींनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा विषय माझा असा आहे की अण्णाभाऊंच्या साहित्याची चोरी आणि अण्णाभाऊ साठेंच्या ऐतिहासिक वास्तूची जी काही विटंबना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, हे दोन विषय महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हते आणि मला असं वाटलं की आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर पहिला विषय मी या निमित्तानं घेतो। हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करावा माझी विनंती आहे। की पहिला विषय असा आहे की 1969 ला अण्णाभाऊ आपल्या सगळ्यांना सोडून गेले आणि त्यावेळेचा जो काळ होता तो कम्युनिकेशनचा म्हणजे प्रचंड त्यावेळेला साधनांची कमतरता होती। फक्त एकमेव पर्याय होता पत्रव्यवहार। मोबाईल्स फोन किंवा टेलिफोन्स अशा काही सुविधा नव्हत्या। टेलिफोन्स हे श्रीमंताच्या घरचं एक माध्यम होतं, पण गरिबांकडे ते नव्हतंच। त्यामुळे अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊंच्या जाण्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, मग अण्णाभाऊंचं साहित्य चोरणं असेल, अण्णाभाऊंचे महत्त्वाचे डॉक्युमेंट चोरी करणं असेल किंवा अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या स्वतःच्या नावाने प्रकाशित करणे, असे भयंकर प्रकार त्या काळामध्ये घडले आणि असा एक दीर्घकाळ असंच सगळं सुरू होतं। म्हणजे याला कुठल्याही पद्धतीचा रोग अजिबात नव्हता, पण अलीकडच्या काळामध्ये या सर्व गोष्टीमध्ये आम्ही थोडंसं लक्ष घातलं होतं आणि तरी सुद्धा अण्णाभाऊंचं साहित्य चोरणे, अण्णाभाऊंच्या साहित्याचा विनापरवानगी पुस्तकं छापणे आणि त्याची खरेदी विक्री करणे, असे सगळे प्रकार सुरू होते। पण याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा हा चोरीचा प्रकार आमच्या समोर आला, त्या लोकांना आम्ही समजून सांगितलं की बाबांनो, हे चुकीचं आहे। तुम्हाला अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे, त्याच्याही पलीकडे जाऊन तो देश पातळीवर व्हायला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला आमची कुठलीही बंधनं नाही। पण अण्णाभाऊ साठेंची सुनबाई म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा आणि इतर सगळ्या कॉपीराइट्स जे आहेत, हक्क अधिकार, त्याचा सर्वस्वी अधिकार त्या मायमाऊलीचा आहे, त्या अण्णाभाऊंच्या सुनबाईचा आहे। आणि तो सुद्धा काही भामटे लोक जे आहेत महाराष्ट्रात असे दिसून आले की ते चोरतायत आणि मनमानी करतायत, त्या बाबतीत त्यांना ती भीती वाटत नाही। आणि मला वाटलं की आपण या पुढची जी काही कारवाई करणार आहे त्याच्या आधी हा विषय समाजाच्या कानावर टाकला पाहिजे, समाजाच्या समोर मांडला पाहिजे। म्हणजे उद्या जर आम्ही याच्याबद्दल काही भूमिका घेतली आणि त्या जो कोण आहे चोरता तो भाडवा, त्याला जर आम्ही फटके दिले तर समाजानं म्हणू नये की हे असं का केलं, कारण आम्ही त्याला सूचना दिलेल्या आहेत वारंवार आणि अनेक वेळा सांगितलं की तुम्ही हे सगळं थांबवलं पाहिजे। जो काही कॉपीराइट्सचा जो भाग असेल, ॲग्रीमेंटचा जो भाग असेल, त्या अनुषंगाने आपण ॲग्रीमेंट करून त्या अण्णाभाऊंच्या साहित्याच्या बाबतीमधले ते काही ज्या घडामोडी आहेत त्या लोकांसमोर आणण्यासाठी पुस्तकं छापणे वगैरे, कथा बनवणे किंवा प्रोग्राम दुसरे कुठले बनवणे, याबद्दल आमचं कुठलंही काही हरकत नाही, पण ॲग्रीमेंट होणं फार महत्त्वाचं आहे। पण असं अजिबात होत नाही। काही लोकांना, अज्ञात व्यक्तींना माहीत नसल्यामुळं काही लोकांनी प्रयत्न केले होते, पण आम्ही ज्यावेळेला त्यांना प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट केलं की बाबा हे तुम्ही चुकीचं करताय, तर त्यांनी त्याची माफी मागून पुन्हा ॲग्रीमेंट करून तो त्यांचा प्रोजेक्ट पुन्हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा पूर्ण केलेला आहे। पण काही लोक मात्र मुद्दामहून करतायत आणि हे पुण्यातून जास्त होते आणि म्हणून मी ही जी काही गोष्ट तुमच्या समोर सांगतोय ती यासाठी सांगतोय की पुन्हा तुमचा समाज बांधवांचा आमच्या बाबतीतला गैरसमज होऊ नये। कारण मी आता सगळ्याच कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे, जर कुणी अनलिगली पद्धतीने अण्णाभाऊंचं साहित्य छापत असेल आणि त्याच्याकडे कुठलीही परमिशन नसेल, अशी काही नावं आम्ही लोकांसमोर मांडलेली आहेत,
कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आणि त्याचा भयंकर परिणाम त्याला भोगावा लागणार आहे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतोय. या बाबतीमध्ये सगळ्यात फ्रॉड जर मला कोणाचं दिसलं असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की बार्टी ही पूर्वीच्या काळामध्ये आपली नाही असं आपण एक आंदोलन उभा केलं होतं. बार्टी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर जे आहे, संशोधन केंद्र, यामध्ये आपल्यावर अन्याय होतोय असं वाटायचं. त्यावेळेचे संचालकही आपल्याकडे दुर्लक्ष करायचे, अशा आपल्या बऱ्याचशा कंप्लेंट्स होत्या. आणि मग आपण एक सगळ्यांनी मिळून आपण एक आंदोलन उभा केलं आणि आज नव्या आरटीची घोषणा झालेली आहे. पण या सध्या जे सुरू आहे, मग याच्यामध्ये आपला माणूस आला, सुनीलजी वारे आपले माणूस त्या ठिकाणी आला, आनंद झाला सगळ्यांना. त्यांच्या येण्याला ज्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या अडचणी दूर होण्यासाठी आम्हीही काही छोटेसे प्रयत्न केले होते. याचे काही साक्षीदार पण आहेत महाराष्ट्रामध्ये. पण सुनील वारेजींना आपण प्रत्यक्ष भेटून त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की बाबांनो, बार्टीकडून चोरीच्या गैरमार्गाने छापलेली पुस्तकं बार्टीनं विकत घेतली नाही पाहिजे आणि आम्ही अशी त्यांना विनंती केली होती. पण बार्टीच्या सुनीलजी वारे यांनी पुन्हा तीच चूक केलेली. म्हणजे बघा की मुद्दाम होऊन जाणून बुजून हे लोक असं करताना दिसत आहेत. आपला माणूस ज्यावेळेला सत्तेच्या पदावर बसेल त्यावेळेला असं वाटलं जातं की चला आपल्याला संरक्षण मिळालं, आपल्याला आता आपला वाढपी आलाय आणि आता आपल्याला पंक्तीमध्ये पोटभर जेवण मिळेल. पण आपला वाढपी हा अण्णाभाऊच्या घराच्याच ज्या काही हक्काधिकार राहिलेले, छोटेसे अधिकार राहिले, म्हणजे अण्णाभाऊ तर पूर्ण तुम्ही बऱ्याचशा लोकांनी विकलेलेच आहेत, विकून खात्यात. आता आम्ही वंशज म्हणून आम्हाला ते विकता पण येत नाहीत. पण अण्णाभाऊंच्या बाबतीमधला हा जो काही छोटेसे अगदी अधिकार राहिलेले, त्या मायमाऊलीनं प्रचंड संघर्ष केलाय, जगासमोर आहे, हे सुद्धा अधिकार कुणी तर गैरमार्गानं छापते. पुण्याचा एक प्रकाशक जो अनलिगली आहे, त्याला मी 2 दिवसात तुम्हाला कळेल तो कोण आहे, तो अनलिगली आहे. आणि एखादा चोरीचा माल विकत घेणारा आणि चोरीचा माल विकणारा हे दोघंही गुन्हेगार आहे. आणि त्याच्यामध्ये बार्टी सुद्धा चोरीचा माल विकत घेते. आणि विशेष मी सांगितलंय सुनीलजी वारे यांना, म्हणजे सावित्री माने, की बाबा हे घेऊ नका, विकत घेऊ नका. तरी सुद्धा नव्यानं पुन्हा ते आत्ता विकल्याचा, विकत घेण्याचा बार्टीकडून प्रकार झालेला आहे. आणि म्हणून वाईट वाटलं मला की आपला माणूस आपल्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेतोय. आणि त्यामुळं आम्ही परवा मंगळवारी बार्टीच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. जो काही प्रसंग घडेल किंवा ज्या काही गोष्टी घडतील त्या महाराष्ट्राच्या समोर असतील आणि यामध्ये तुमचं महत्वाचं योगदान, मदत असायला, तुमचा पाठिंबा आम्हाला असायला पाहिजे असं माझं आपल्या सगळ्यांच्याकडून विनंती आहे, अपेक्षा आहे. कारण ही बाब अत्यंत गंभीर आहे. अनेकांना काही लोक आहेत जे या अनलिगली गोष्टीला खतपाणी घालणारे काही त्यांचे सहकारी आहेत, ज्यांना याच्यातून फायदा होतो. ते काय म्हणतात की अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार होतोय, त्यामुळं जाऊ द्या, सोडून द्या. मला एक कळत नाही की ही जर गोष्ट तुमच्या घरातली कोणी चोरी करून नेत असेल तर तुमची हीच भूमिका असेल का? शहाणपणा करावा, पण कुठं करावा? आणि आमचा विरोधच नाही ना. अण्णाभाऊंचं साहित्य छापणे आणि ते प्रकाशित करणे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाणे, याबद्दल आमचा कसलाही विरोध नाही. पण याला काही हक्काधिकार आहेत. कुणाची तरी त्या मायमाऊलीची एक छोटीशी सही घ्यायची, याच्या पलीकडे काहीच प्रोसेस नाही. पण ही सुद्धा करणं यांच्या इगो यांचा समोर येतो. आणि म्हणून हा मोडीत काढायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही. मला वाटायचं की कुठं समाजातल्याच व्यक्तीच्या या सगळ्या विकृतीला मागं लागायचं, सोडून द्यायचं विषय. आम्ही त्याला एखादा फोन करायचा कधी मध्ये लक्षात आलो तर त्याला ती भीती वाटत नव्हती. आणि म्हणून आता तुम्ही या बाबतीमध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि अशा भामट्यांना ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशभरात जो कोणी अण्णाभाऊंच्या साहित्याची चोरी करताना दिसेल त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून डायरेक्ट फटके द्यायचे आणि माझ्याकडे यायचे. म्हणजे मी या बाबतीमध्ये
आता मी अग्रेसिव्ह भूमिका घेतोय, कारण हे डोक्याच्या पलीकडे गेलंय. आणि मंगळवारी 11 वाजता मी बार्टीच्या ऑफिसला सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन येतोय. पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी यायचे. हा एक विषय झाला हक्काधिकाराचा. सावित्रीमांच्या त्या राहिलेल्या शेवटच्या अधिकाराचा सुद्धा चोरी होते, हे मला वाईट वाटलं, म्हणून मी हा सगळा विषय तुमच्या समोर मांडलाय. आता दुसरा एक विषय सांगतो, फार महत्वाचा, तोही तुमच्या कानावर असणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंचं चिरागनगरमध्ये घर आहे आणि या घराची आता आपण बघितलं की स्मारक समिती झाली, घोषणा झाली, आता कधी होते काय माहित नाही स्मारक. पण या घरामध्ये पूर्वीच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी 2 माणसं ठेवलेली आहेत, जी साफसफाईसाठी ठेवले होते. ठीक आहे की साफसफाई इथपर्यंत हा सगळा विषय महत्वाचा आहे की साफसफाईसाठी आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन या लोकांनी त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या घराची प्रचंड विटंबना सुरू केलेली आहे. जगातलं एकमेव असं अण्णाभाऊंचं स्मारक आहे जे मुंबईचं ऐतिहासिक वास्तू आहे अण्णाभाऊंची, ज्या ठिकाणी त्यांनी साहित्य लिहिलंय, ज्या ठिकाणी उपेक्षितांच्या कष्टकऱ्यांच्या वेदना त्या पुस्तकात लिहिलेत, ज्या ठिकाणी बसून लिहिल्या, त्या घरामध्ये अण्णाभाऊंच्या 2 भामटे लोक, प्रस्थापित पुढाऱ्यांनी, अण्णाभाऊंच्या विरोधातल्या द्वेषींनी त्या ठिकाणी मुद्दाम होऊन ठेवलेत आणि तिथं अण्णाभाऊंची प्रचंड मोठी विटंबना सुरू आहे. मी तुम्हाला सांगतो की काय विटंबना सुरू आहे. जगात असं कुठं स्मारक आहे हो एखाद्या महापुरुषाचं की तिथं संसार सुरू आहे, तिथं लेकरांना जन्म दिला जातो, तिथं अण्णाभाऊच्या पुतळ्याच्या किंवा त्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या डोक्याच्या वर संडास बाथरूम आहे किंवा खरकट धुणं भांडी त्या पुतळ्याच्या वर केली जातात, असं स्मारक कुठं आहे का? हे आपल्या आज सगळा समाज ऍक्टिव्ह झालाय, आज लोक हुशार झालेत, आपले लोक आता चळवळीमध्ये सक्रिय झालेले. मातंग समाजामध्ये ही गोष्ट लोकांच्या का लक्षात आलेली नाही, मला फार याचं वाईट वाटतं. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी त्या ठिकाणी राहून ही जी काय अण्णाभाऊंची विटंबना सुरू केली, जर ह्या लोकांचा कुठल्या पुढाऱ्याला काही मतलब असेल किंवा हे कोणाचे तर नातेवाईक असतील किंवा शासनाचे हे कोणी जावई घर जावई असतील, तर शासनाने यांना स्वतःच्या घरात ठेवावं किंवा स्वतःचं घर दिलं पाहिजे. पण अण्णाभाऊंच्या घरामध्ये म्हणजे नवरा बायकोंचं जोडपं त्या ठिकाणी राहणं आणि अशा पवित्र ठिकाणी हे सगळं नवरा बायकोंमधलं त्या ठिकाणी त्या घरात होणं, मुलांना जन्म देणं किंवा धुणं भांडी संडास बाथरूम त्या घरात असणं, ही बाब तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी डोळ्याने बघायची. आणि यामुळं या ठिकाणी घुसून हे घर स्वच्छ करण्याची यापुढची आमची तयारी आहे आणि त्या ठिकाणी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी घुसणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी, माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी यायचे. ती तारीख तुम्हाला मी लवकरच कळवणार आहे. पण ही गोष्ट तुमच्यासाठी सुद्धा म्हणजे दुर्दैवी आहे. या गोष्टीवर आपण लक्ष द्या की अण्णाभाऊंच्या घरामध्ये अण्णाभाऊंची विटंबना होते, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे चुकीचे म्हणजे प्रकार होत आहेत. मला जे बोलता येत नाही की 2 नवरा बायको त्या ठिकाणी राहतायत, झोपतायत, हे मला बोलता येत नाही. तुम्ही समजून घ्या की त्या ठिकाणी काय सुरू आहे. त्यांनी ते दुसऱ्या ठिकाणी केलं पाहिजे. स्वच्छता करणं हा वेगळा भाग आहे, पण त्या घरात राहून घाण करणं ही वेगळी बाब आहे. आणि म्हणून अशा भडव्यांना मी आता सोडणार नाही. तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या तुमच्या समोर येतील की बाबा सचिन भाऊनी हे चुकीचं केलंय, मी अजिबात कधीही अनेक वेळा अनेकांनी अण्णाभाऊंचं बऱ्याचशा बाबतीमध्ये म्हणजे मी तडजोडी किंवा अण्णाभाऊंना विकताना पाहिलेलं आहे, पण मी या बाबतीमध्ये म्हणजे कधी भूमिका घेतली, चला खाता येतं अण्णाभाऊंच्या नावानं, चला ठीक आहे. पण हे ज्या वेळेला जादा होतं, डोक्याच्या पलीकडे जातं, त्यावेळेला मात्र बोलावं लागेल किंवा अण्णाभाऊंची विठंबना अजिबातच सहन केली जाणार नाही. आणि मुद्दाम होऊन हे शासनाकडून होते. तुम्ही चिरागनगरच्या घरामध्ये जाऊन बघा की त्या ठिकाणी हे घडतंय
आणि म्हणून हे आपल्याला मोडीत काढलं पाहिजे. तुम्ही अण्णाभाऊला दैवत मानता, लहुजी बाबांना दैवत मानता, पण अशा ठिकाणी जर अशा पद्धतीचा परिचय होत असेल, म्हणजे ह्या सगळ्या काही घडामोडी होत असतील, विटंबना होत असतील, तर आपण सगळ्यांनी यावर आवाज उठवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं लवकरच एक तारीख ठरवून मुंबईच्या चिरागनगरमध्ये अण्णाभाऊंच्या घरामध्ये जी काही अण्णाभाऊंची विटंबना सुरू आहे ती थांबवण्यासाठी आणि त्या ठिकाणची ती पवित्रता अबाधित ठेवण्यासाठी, अण्णाभाऊंचं महत्त्व त्या ठिकाणी अबाधित ठेवण्यासाठी आम्ही लवकरच एक मोठी तयारी करतोय. त्याआधी मी संबंधित काही शासकीय आणि प्रशासकीय व्यक्तींना भेटून यावर कारवाई करा अशी एक नॉर्मली प्रोटोकॉल म्हणून सूचना देणार आहे. यावर मला अनुभव आहे की काहीही होणार नाही. भूमिका आपणच सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण समाज बांधव म्हणून विचार केला पाहिजे की आपल्या उघड्या डोळ्याने हे सगळं चाललंय, आपण त्याच्यावर शांतपणे पाहतोय, ही गोष्टच दुर्दैवी आहे. मगाशी जो विषय मी सांगितला की पार्टीच्या महासंचालकांचा, की आत्ताच मी समितीचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचा सदस्य आहे आणि चरित्र साधन समितीचा सदस्य आहे. समितीनं प्रचंड मोठी मेहनत घेतली, कष्ट घेतलं. गेल्या अनेक 1-2 वर्षापासून त्यांनी मोठं प्रयत्न केले. इकडून तिकडून अण्णाभाऊंची साहित्य जमा केलं, माहिती मिळवली आणि अण्णाभाऊंचे 8 खंड आत्ताच मागच्या 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी राज्यपालांच्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि DCM साहेबांच्या या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा झाला आणि अत्यंत कमी दरामध्ये, अल्प किमतीमध्ये ते साहित्य महाराष्ट्राच्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे साहित्य सुनील वारेजी का बरं घेत नाहीत महाराष्ट्र शासनाचा? म्हणजे सुनील वारे हे शासनाचा व्यक्ती आहे आणि शासनानं छापलेली पुस्तकं विकत न घेता चोरीच्या मार्गाने छापलेली पुस्तकं विकत का बरं घेत आहेत? हा म्हणजे याच्यामध्ये यांचा काय फायदा आहे? ही बाब अत्यंत महत्वाची आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही ज्या काही पुढं ऍक्शन घेणार आहे, आम्हाला माहिती आहे की कायदा कुठपर्यंत चालतो, त्याच्या पलीकडे आमच्याकडे काही आहेत. म्हणजे आम्ही फारच असं काही शांत आहोत आणि विनम्र आहोत असंही नाही. जिथं अन्याय होतो तिथं आम्हाला लढायला शिकवलंय. फक्त हा वाईट वाटतं की ही आपल्या लोकांकडूनच होते. हे दुसरं कुणाकडून होत असतं तर समजून घेतलं असतं की याच्या मागं द्वेष आहे, पण आपल्याच लोकांकडून होते आणि मुद्दाम होऊन होते, पण सांगून पण होते. ही गोष्ट अतिशय चिंतेची आहे आणि माझी सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की लवकरच या सगळ्या ज्या काही अण्णाभाऊंच्या अवतीभोवती विटंबना होते, जी काही विटंबना होते ती आपण थांबवली पाहिजे आणि अण्णाभाऊंचं घर चिरागनगरचं स्वच्छ केलं पाहिजे. आणि हा जो काही वंशज म्हणून सावित्रीमाईंचा जो काही विषय आहे तसा तो वैयक्तिक जरी असला तर तुमच्या कानावर असणं फार गरजेचं आहे. कारण ती काही मायमाऊली म्हणजे फार मोठ्या याच्यामध्ये आहे असंही नाही, पण तुम्ही बघितलंय, सगळ्यांना माहीतच आहे की तो विषय सुद्धा तुमच्या पुढे असणं गरजेचं आहे की हे जे सगळं चाललंय पुण्यामध्ये ते चुकीचं आहे. आणि म्हणून मी तुमच्यासमोर हा सगळ्यांचा विषय मांडला. उद्या सकाळी, मंगळवारी म्हणजे उद्या सकाळी आम्ही 11 वाजता पुण्याच्या पार्टीमध्ये आहे. काय होतंय आणि काय नाही हे मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. नक्कीच मला माहिती आहे की तिथं काही होणार नाही, पण आम्ही पुन्हा एकदा निवेदन देणार आहे की बाबा हे नाही झालं पाहिजे. हे निवेदन नॉर्मली असणार आहे, ज्याच्यावर आम्हाला कुठली कारवाई होणार नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण देणं हे आपलं एक म्हणजे कायदेशीर बाब आहे, नियम आहेत. कुणाचाही प्रोटोकॉल आपण मोडू नये. त्याच्या पलीकडे मग पुढं मात्र अवघड आहे आणि काही लोकांना मात्र कार्यकर्ते आमचे फटके देणार आहेत. मग तिथं काहीही झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही असं म्हणाल की बाबा हे सचिन भाऊ अशा पद्धतीनं का बोलतायत किंवा का वागतायत, पण ज्यावेळेला डोक्याच्या पलीकडे जातं त्यावेळेला मात्र आपल्याला भूमिकाच घ्यावी लागते आणि ती भूमिका आम्ही लवकरच घेणार आहे. आणि दुसरा जो चिरागनगरचा विषय त्या ठिकाणीही महाराष्ट्रातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी यायचे, त्याचीही तारीख तुम्हाला लवकरच दिली जाईल.
या दोन्ही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर असाव्या म्हणून मी मांडल्या. यामध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील, काही कायदेशीर बाबी असतील तर आपण आम्हाला त्या सुचवाव्या. आम्ही काही ज्येष्ठ आणि समाजातल्या मार्गदर्शक व्यक्ती ज्या आहेत, साहित्यिक चळवळीमधल्या, राजकीय आणि सामाजिक चळवळीतल्या ज्येष्ठ माझ्या काही मान्यवर लोकांनी आम्हाला निश्चितच या बाबतीमध्ये तुम्ही सूचना द्याव्या किंवा आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही नक्की त्याचा विचार करू. पण या पुढच्या प्रक्रिया ज्या काही होतील त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीनं जबाबदार आणि दोषी नसणार आहे. समोरच्या व्यक्तीच्या आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेत. हा व्हिडिओच आम्ही त्यासाठी बनवलाय आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे पुन्हा कुणाचेही गैरसमज होणार नाहीत. एवढं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळेच आमच्या कायम सोबत आहात, कायम तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. याही बाबतीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी समोर आल्यावर आपणही आमच्या सोबत राहणार आहेत. पण काही लोक विकृती पुण्यामध्ये मला जास्त प्रमाणात दिसली. माननीय रमेशदादा बागवे साहेब जे आहेत यांचं यामध्ये फार मोठं आम्हाला मदतीचं योगदान आहे आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं सुद्धा यामध्ये आम्हाला महत्वाचं योगदान, मदत लाभलेली आहे. आणि पुन्हा परवा त्यांच्याच भेटी घेऊन या सगळ्या घडामोडी घडणार आहेत. तरी पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांनी उद्याच्या 11 वाजता बार्कीच्या ऑफिस समोर यायचंय. फक्त आपल्याला काही करायचं नाही, फक्त का घडलं हे विचारायचंय. यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतो. सर्वांनी आपापली काळजी घ्यावी. धन्यवाद सर्वांना. सप्रेम. जय लहुजी, जय अण्णा, जय भीम.